प्रत्येकाला ना एक एक ठिकाणी जायला आवडतं. प्रत्येक व्यक्तीला फेवरेट ठिकाण असतं. मला इथं जायला आवडतं, मला तिथं जायला, कोणाला समुद्र किनाऱ्यावरती बसून शांत जगापासून डिस्कनेक्ट होऊन त्या लाटांकडे पाहायला आवडतं. प्रत्येकाचं काहीतरी आवडीचं ठिकाण असतं. आणि काही लोकांना एका विशिष्ट कुणाच्या घरी जायला आवडतं. असं आपण बऱ्याच वेळा आपल्या आवडीच्या ठिकाणी किंवा प्रियजनांना भेटण्यात आपल्याला आनंद वाटत असतो. आणि मग हा आनंद आपल्याला मिळतो आणि मग वारंवार त्या ठिकाणी आपण जातो. मुली लग्न होऊन या भारतीय कल्चरनुसार बापाचं घर सोडतात आणि नवऱ्याच्या घरी निघून जातात. ज्या आई बापाने त्यांना प्रेमात प्रीतीत वाढवलंय, हे कल्चर असं आहे की कुणाला तरी घर सोडावं लागेल. एक त्या नवऱ्याला सोडावं लागेल किंवा या मुलीला सोडावं लागेल किंवा दोघं एका नवीन ठिकाणी राहतील. पण विषय हा आहे की ज्यावेळेस माणूस बापापासून दूर जातो, बापाच्या घराची आठवण रोज येत राहते. त्या मुलाला जो बापाच्या घरापासून दूर गेलाय, त्याला बापाच्या घराची आठवण येत राहते. घरांची वैशिष्ट्य असतात. काही घरं खूप लक्झरियस असतात, काही साधीसुधी असतात, काही घरं म्हणजे एकदम पडकी चडकी असतात, एकदम तुटून बिटून गेलेली. पण ना कधी कधी महालात बाप नसला ना तरी बरं नाही वाटत. त्या झोपड्यात यायला मजा वाटते, कारण तिथं माझं बोलणं तुमच्या अंतःकरणात पोहोचतंय. मला काय सांगायचंय, माझा बाप जिथं आहे तिथं माझं मन लागणार आहे. त्या बापाची आठवण, त्याचे संस्कार, त्याचं प्रेम, त्याची आठवण मला येणार आहे. मग ज्यावेळेस त्या ठिकाणाची किंवा त्या बापाची ज्यावेळेस आठवण येते त्याच्या घराची, मग त्याच्याबरोबर काही गोष्टी जोडलेल्या असतात. तुम्ही किती मोठ्या आणि भारी घरात जा, एक देवाचा दास म्हणून आम्हाला सगळीकडेच जावं लागतं. अशा घरांमध्ये आम्ही जातो की मी डायरेक्ट जातो, पण तुम्ही रुमाल नाकावर ठेवल्याशिवाय जाणार नाहीत. गटारीच्या बाजूला घरं आहेत, पण आम्ही तिथं जाऊन प्रार्थना करतो. आज पण आम्हाला फरक पडत नाही. आयसोलेशन वॉर्डमध्ये बिना मास्कचं परमिशन नाही, पण मी कधीच आजपर्यंत आयसोलेशन वॉर्डमध्ये जाताना कधी मास्क लावून गेलो नाही. जर मला त्यांची किळस आली तर मी कसला सेवक आणि देव माझी काय प्रार्थना ऐकणार आहे. त्याच्यामुळे त्या गोरगरिबांपासून आम्ही फार लक्झरियस घरांमध्ये गेलेलो आहे. एक घर तर असं होतं, म्हणजे गंमत म्हणून सांगतो आपलं, ऐका. काही पण पाहिजे. त्या ब्रदरला म्हटलं, ब्रदर जरा लाईट कमी आहे, जरा लाईट लावता का? त्यांनी म्हटलं, ॲलेक्सा टर्न ऑन द लाईट. झापकन लाईट चालू झाली. बोलो फॅन पण लावायचा. ॲलेक्सा टर्न ऑन द फॅन. ॲलेक्साने लगेच फॅन पण चालू केला. मी पण गमतीशीर माणूस, नम्र. ॲलेक्सा ब्रिंग मी अ वॉटर, ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. सॉरी आय कॅनॉट डू दॅट. ओके, मी नाही करू शकत. नो 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 पास्टर, ॲलेक्सा कॅनॉट ब्रिंग वॉटर, यू कॅन टेल समथिंग एल्स. ॲलेक्सा ब्रिंग मी सम स्वीट्स. ॲलेक्सा म्हणते, मी नाही आणू शकत. तुमचं जगातलं घर किती सुंदर असलं, बापाच्या घरासमोर ते फीक आहे. आता बायबलमध्ये नव्या करारात 2 लोक आहेत, बापाच्या घराची आठवण आली. एक तर पहिली गोष्ट तुम्ही स्वतः सांगितलं, उधळ्या पुत्र, लूक 15वा अध्याय. वाचूया 17 आणि 18. चला 2 वचनं वाचू. लूक 15, 17 आणि 18. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला. कोण? उधळ्या पुत्र शुद्धीवर आला म्हणजे ते डुकरावरच्या शेंगा बिंगा, तो सगळं तो त्याचं ते फेजमध्ये ज्यावेळेस तो जाऊन पोहोचला. काही लोकांना ना नीट सांगितलं ना, त्या चांगल्या टायमिंगमध्ये काही कळत नाही. शेंगा बघितल्यावर त्यांना कळतं, अरे तिथं तर भारी होतं. काही लोक शेंगा बघितल्याशिवाय वटणीवर येत नाहीत. माशाच्या पोटात गेल्याशिवाय वटणीवर येत नाहीत. तलवार घेऊन उभा असलेला देवदूत गाढवा पुढं उभा राहिला, गाढवी पुढं. त्याच्यानंतर काही लोकांना अक्कल येते. देव सांगतोय नको जाऊ नको जाऊ नको, तरी तोंड घेऊन निघतात. देवाच्या प्रिय लोकांनो, ही एक स्थिती आहे त्या उधळ्या पुत्राची.
की त्या स्थितीत त्याला कळाले. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या घरी कितीतरी मोलकऱ्यांना भाकरीची रेलचेल आहे. आतापर्यंत बाप आठवला, भाकरीची कमी झाल्यावर त्याला आठवलं माझ्या बापाच्या घरी रेलचेल आहे. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही संपन्न आहात त्यावेळेस तुम्हाला बाप आठवला पाहिजे. ज्यावेळेस तुमचे चांगले दिवस आहेत त्या चांगल्या दिवसात पण तुम्ही आठवण केली पाहिजे त्या पित्याच्या घराची आणि त्याच्या प्रेमाची. अडचणीत आल्यावरच पप्पा थोडी मदत पाठवता का? पप्पा म्हणतो, बेटीला खूप वेळेवरती आठवण आलेली आहे माझी. देवाच्या संतगणांनो, हा एक सुंदर असा दाखला इथं बायबलमध्ये पाहायला मिळतो. एक सुंदर घटना पाहायला मिळते की बायबल सांगतं, माझ्या पित्याच्या घरी पित्याच्या कितीतरी मोलकऱ्यांना भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर इथे भुकेने मरतो आहे. माझी काय सिच्युएशन आहे, बापाच्या घरी काय सिच्युएशन आहे, तिथली काय परिस्थिती आणि माझी काय परिस्थिती. त्याला आठवण आली बापाच्या घरची. पुढचं वचन, मी उठून आपल्या बापाकडे जाईन. काय डिसिजन आहे, मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आणि त्याने त्याचं केलंही. गेला परत बापाकडे. बापाने त्याला स्वीकारलं. या उधळ्या पुत्राला बापाच्या घरी जाण्याची त्याला संधी मिळाली. ज्या वेळेस त्याला बापाच्या घरची आठवण आली, त्याला बापाच्या घरी जाता आलं. आणखीन एक व्यक्ती आहे, त्याला पण बापाच्या घरची आठवण आली पण त्याला बापाच्या घरी जाता आलं नाही. लूक 16 अध्याय 24 ते 28 वचनामध्ये, लूक 16 24 ते 28, तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे. अब्राहम म्हणाला, मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला. याची आठवण कर. आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस. एवढेच नव्हे तर जे इकडून तुमच्याकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये म्हणून व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे. मग तो म्हणाला, तर बापा मी विनंती करतो. ठीक आहे, तो नाही येऊ शकत, मी नाही येऊ शकत, तर विनंती करतो, त्याला माझ्या बापाच्या घरची आठवण आली. त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. मी नाही जाऊ शकत पण माझ्या बापाच्या घरची मला आज आठवण आली आहे. आज लाजराने माझ्या बापाच्या घरी जाण्याची गरज आहे. त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला 5 भाऊ आहेत. त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी. देवाच्या प्रिय लोकांना, लाजराला जाता आलं ना श्रीमंताला जाता आलं. एक वेळ निघून गेल्यानंतर ह्या श्रीमंताला बापाच्या घरची आठवण आली आहे पण त्याला तिकडे जाता आलं नाही. दोघांनाही, उधळ्याला पण आठवण आली बापाच्या घरची, श्रीमंताला पण आली, पण योग्य वेळी बापाच्या घराकडे आमची पाऊलं वळाली पाहिजेत. आमेन, हालेलुया. राईट टाइम आपल्याला कळायला पाहिजे. बरं, येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवेमध्ये किंवा बायबलच्या वचनाच्या आधारावरती परमेश्वर बापाचं घर कशाला म्हणतो? सगळ्यात पहिली गोष्ट, 3 गोष्टी सांगणार आहे आणि पटकन थांबणार आहेत. तर लूक याचा 19वा अध्याय 45 ते 48 वचनं. लूक चॅप्टर 19 45 to 48. लूक 19 45 ते 48. नंतर तो मंदिरात गेला व त्यात जे विक्री करत व विकत घेत होते त्यांना तो बाहेर घालवू लागला. सिच्युएशन लक्षात घ्या. येशू ख्रिस्त यरूशलेमेत आलेला आहे. यरूशलेम शब्दाचा अर्थ शांतीचं नगर. तिथं नेहमी शांती पाहिजे. पण जेवढ्या वेळेस मी यरूशलेमेत गेलोय आजपर्यंत शांतीच बघितली नाही कधी. शांत अक्काला इथंच ठेवून गेलो, तिथं शांत नाहीच कुठं. शांत दिसतच नाही कुठं, शांतता नाहीच. इकडं कोणी गोळी मारली, तिकडं कोण पडलंय, त्या पोलिसांवरती हल्ला झालाय, तर आपली बस इकडून घ्या, आपण तिकडं जाऊ. आज पण काही फार मोठा अटॅक झालेला आहे. वॉर नेहमी चालू आहे. ते यरूशलेम नावाचं आहे पण यरूशलेमेत शांती नाहीये. म्हणून बायबल सांगतं
तुमचं कल्याण होईल जर तुम्ही यरूशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना केली. हालेलुया. यरूशलेमेमध्ये प्रभूचा प्रवेश झालेला आहे. यरूशलेमेत ती शांती मिळाली नाही. प्रभू विलाप करतो नेहमी त्या यरूशलेमेबद्दल आणि तेथील त्या पवित्र मंदिराकडे ज्यावेळेस प्रभूची पावलं वळालेली आहेत, प्रभूची अपेक्षा आहे की ज्या वेळेस मी त्या पवित्र मंदिराकडे जाईल, लोक हात उंच करून प्रार्थना करताना दिसले पाहिजेत, आराधकांनी आराधना केली पाहिजे, देवाचं गौरव घडताना मला तिथं दिसलं पाहिजे. प्रभू त्याच्या पवित्र मंदिराकडे आलेला आहे, पण त्याला काय दिसतंय? कबूतर लेलो, मेंढरू लेलो, सगळ्यांचे धंदे चाललेले आहेत. मी तर म्हणतो प्रभू आज जरी आला तर हंटर घेऊनच येईल. पटलं तर घ्या, नाही पटलं तरी घ्या. देवाच्या प्रिय लोकांना, आज ना प्रभू आला ना, सत्यावरती आधारलेल्या मंडळ्या फार थोडक्या आहेत. एवढं ठामपणे मी कसं म्हणू शकतो? मी हे ह्याच्यावरून म्हणत नाही की मी त्या मंडळीचा अभ्यास केला, मी ह्या पाळकाचा अभ्यास केला. मी लोकांना दोष द्यायला इथं उभा नाहीये. पण बायबल सांगतं प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. आम्ही आत्मपरीक्षण करावं दुसऱ्यांना तपासण्यापेक्षा. हे वैद्या, तू स्वतःला तपासून घे. हालेलुया. आम्ही स्वतःचं परीक्षण करावं. प्रभू वाट पाहतोय तिथं. प्रभू पाहतोय की आता हे इथं प्रार्थनामय वातावरण पाहिजे, पण तिथं काय चाललंय? क्रय विक्रय चाललेलं आहे. मंदिराच्या आवारामध्ये बिझनेस चाललाय. लोकांच्या मुखात देवाचं नाव पाहिजे, पण तिथं त्यांचं चाललंय लास्ट कबूतर कितीला सोडणार. त्यांचे व्यवसाय चाललेले आहेत. आणि जर अजून तुम्ही इतर पुस्तकांचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की जर एका गोष्टीची किंमत 100 रुपये, मंदिराच्या आवारात त्याची किंमत 1000 रुपये होते. मॉलमध्ये गेलात तुम्ही कधी? 10 रुपयाचे पॉपकॉर्न तिथं 200-500 रुपयाला. तो मॉल जसा असतो तसं मंदिराच्या आवारात त्यांनी मॉल मांडून ठेवले होते. क्रय विक्रय, बिझनेस. आता प्रभू म्हटलं नाही खूप छान करताय, असंच चालू राहू दे. हंटर घेतला हातात आणि हे जे घेणारे आणि देणारे सब निकलो बाहेर. काय नीट नाही, निघ बाहेर. म्हणजे एक विशेष गोष्ट आहे की तो फक्त दुष्टात्म्यांना काढत नाही, तो अनितीला पण बाहेर काढतो. त्याला जे आवडत नाही त्याच्या घरात त्याला तो बाहेर काढतो. लोक कधी हर्ट होतात, कधी त्यांना वाटतं की पाळक साहेबांनी हे वाक्य बोलायला नको, तू गप रे, तो सांगल ते बोलणार, तू नको बोलू, त्याला बोलू दे. काही लोक एवढं लक्ष देऊन ऐकतात, हे टोमणं माझ्यासाठीच होतं, तुला वाटतंय घेऊन टाक तुझ्यासाठी. इथं उभ्या राहण्या आधी ना 1000 वेळा आम्ही तोडत आणि मोडत असतो स्वतःला. सोपं नाही. संदेश तेच प्रचलित होऊ शकतात, त्यांचीच सेवा वाढू शकते जे बोलतात आणि जगून दाखवतात, बाकी नाही वाढत. लोक म्हणतात की मी असा मी तसा, नंतर कळतं अरे हा असा नाही, हा फक्त स्टेजवर असा आहे, नंतर हा तसा आहे. तिथं लोकांना सत्य कळतं. लोक काय वेडे नाही आहेत. ख्रिस्ताची अपेक्षा आहे इथं मंदिरात काय असावं, तो अपेक्षा घेऊन आलाय. मोठ्या अपेक्षेने मंदिरात पोहोचलाय. क्रय विक्रय चाललाय. घेतला अंटर, कबुतरांचे चौरंग दिले उधळून, सगळे वा बाहेर, सगळे कोणीच थांबू नका, हाकलून दिलं. सगळं मंदिराचा आवार त्याने साफ करून टाकलं. सगळं मंदिराचा आवार त्याने मोकळं केलं. देवाला धन्यवाद. आणि प्रभू काय म्हणतो ऐका, 46 वचन. आणि त्यांना म्हणाला, माझे घर. कोणाचे घर? माझे घर. माझे म्हणजे कुणाचे? येशूचे घर. कळतंय तुम्हाला सगळ्यांना? मंदिराला काय म्हटलंय? उजवी डावीकडे वळू नका. आता या शब्दात तुम्हाला बदल करता येणार नाही बायबलच्या. येशूने म्हटलंय
चर्चला, मंदिराला येशूने म्हटलंय माझे घर प्रार्थनेचे घर होईल. पण इथं प्रार्थना सोडून सगळं चाललंय. माझे घर प्रार्थनेचे घर होईल, माझे घर प्रार्थनेचे घर होईल. माझी रात्रंदिवस देवाला एक प्रार्थना आहे, एक चर्च असं दे ना मला, मी ना दरवाजे बंदच होऊ देणार नाही त्या चर्चचे. कुलूप ही वस्तू मी ठेवणार नाही तिथं, तू येईपर्यंत. एकदा मला चर्च देऊन बघतो. या मुंबई शहरात दे, कुठं द्यायचं दे, पण मी जिथं पाळक म्हणून उभा राहील, माझं स्वतःचं चर्च असेल ज्या दिवशी, जे मी म्हणेल की हे वेलकम टू हेवन मिनिस्ट्रीचं चर्च आहे, मी इथला पाळक. मी चॅलेंज देऊन सांगतो, चर्चच्या दाराला कुलूप लागणारच नाही. रात्रंदिवस तिथं प्रार्थना चालेल, आराधक येऊन आराधना करत राहतील, वचन चालेल, एक क्षण ते बंद होणार नाही, एक क्षण. चॅलेंज आहे माझं. देवाकडे मी प्रार्थना करतोय. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलचं वचन सांगतं या ठिकाणी, माझे घर प्रार्थनेचे घर होईल. सगळ्यात पहिलं बापाचं घर. येशू आपला बाप आहे का नाही? त्या बापाचं घर म्हणजे हे चर्च आहे. हालेलुया. चलो मेरे साथ मेरे बाप के घर, मेरे बाप के घर, मेरे बाप के घर, चलो मेरे साथ मेरे बाप के घर, वहाँ आनंद आनंद है, वहाँ दुख नहीं है. मेरे बाप के घर, मेरे बाप के घर, मेरे बाप के घर, दुख नहीं है. मेरे बाप के घर, वहाँ आनंद आनंद है, वहाँ आनंद आनंद है. टेंशन नहीं है मेरे बाप के घर, मेरे बाप के घर, मेरे बाप के घर, टेंशन नहीं है मेरे बाप के घर, यहाँ आनंद है, यहाँ आनंद आनंद है. मध्यरात्री बापाला फोन जातो, पप्पा नवऱ्याने लई मारलं मला, काही केलं नाही, दारू पिऊन आला मला मारलं, मला समजत नाही मी काय करू, मी जीव देते. हे बाप जिवंत आहे तुझा, सोड त्या मूर्खाला, ये इकडं, उद्या काटा काढतो त्याचा, धोपटून मोकळा करतो. कसला जावं आला त्याला बघतो मी, तू इकडे बेटा, आत्ता येऊ का तुला घ्यायला? तो बाप आहे. आणि बापाच्या घरी गेल्यावर दुःख नहीं है मेरे बाप के घर, मेरे बाप के घर, मेरे बाप के घर, टेंशन नहीं है मेरे बाप के घर, वहाँ आनंद आनंद है, वहाँ आनंद. हालेलुया. आनंद आनंद आहे. माझे घर प्रार्थनेचे घर होईल असा शास्त्रलेख आहे, परंतु त्याची तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे. तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे, पण मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे पुढारी त्याचा घात करण्यास पाहत असत. का? येशूने काही चूक केली का? वचनाच्या विरुद्ध नाही गेला, तो वचनातून वागला. खऱ्या रीतीनं वचनावर तुम्ही आधारलेले असलात ना, लोक तुमच्या विरुद्ध चालतील. चालेल? चालेल? लोकांनी तुमच्या विरुद्ध कुरकुर केली तर, पण तरी तुम्ही वचनाप्रमाणे चालणार. प्रभू खूप आनंदी आहे तुमच्याबद्दल. हालेलुया. तुम्ही देवाला खुश केलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या देवानी सांगितलंय आम्ही हे नाही खाऊ शकत. लोक म्हणतील कसले शेजारी तुम्ही, आमचं हे खात नाही तुम्ही. शेजारी नाराज होतील. चालेल? तुमच्या जवळची व्यक्ती नाराज झाली. चालेल? आशीर्वादित लोक आहेत तुम्ही, सच्चे लोक आहेत तुम्ही. जर तुम्ही चालेल म्हणताय, तुम्ही खरे लोक आहेत. तुम्ही मंदिराच्या आवारातला क्रय विक्रय बंद केलाय. वचनाचा हंटर तुमच्या हातात आहे. हालेलुया. केर, कचरा आणि भंगार गोष्टी दिसल्या तुम्ही उधळून लावाल. हालेलुया.
त्यांनी जसा हंटर घेतला होता, आज तुमच्या हाती देऊन गेलाय तो. कचरा दिसला की लगेच साफ करायचा. हालेलुया. नको असलेल्या गोष्टी काढून टाकायच्या. पहिली गोष्ट, येशू ख्रिस्ताने मंदिराला बापाचं घर म्हटलेलं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मी सांगेन तुम्हाला की तो बापाचं घर कशाला म्हणतो. वाचूया आपण योहान याचा 14वा अध्याय 2 आणि 3 वचन. योहान 14, 2 आणि 3. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा 10 बाय 10 याची खोली आहे बाबा. मुंबईला आलात मीटिंगला पण राहायला जागा मिळणार नाही. ते कांबळे पास्टरला सांगा, मीटिंग ठेवतं तर राहायची पण व्यवस्था करा. आमचं घर छोटंसं आहे असं लिहिलंय का? किती जागा आहे? ॲक्च्युली ना, डोंगर हटवणं ही प्रभूच्या नजरेतली छोटीशी गोष्ट आहे. कशी? मुर्दे उठवणं त्याच्या हाताची धूळ आहे. एक भिकाऱ्याला अब्जोपती बनवणं क्षुल्लक आहे. ज्याच्यासाठी एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी क्षुल्लक आहेत, त्याच्या शब्दात तो म्हणतो माझ्या बापाच्या घरी पुष्कळ जागा आहेत. म्हणजे किती असतील? किती असतील? किती असतील त्या जागा? माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो, अजून तयार करतो. मला माहिती आहे तुम्ही जाऊन स्वतः सांगणार आहेत. काही लोकांच्या ना असं रक्तातच भिडलंय. बसमध्ये बसले तरी हां छान आहे साडी तुमची ताई, कुठं घेतली? दादरला. हां हो का? अरे वा. आमच्या चर्चच्या बाजूला एक खूप छान दुकान आहे, तिथं पण अशी भेटते. तुम्ही चर्चला जाता? हो आम्ही चर्चला जातो. कुठून गाडी फिरून बरोबर ट्रॅकवर आणतील. त्यांच्या रक्तात भिनलंय. ते प्रवासात इकडं जाता तिकडं जाता जाळं घेऊनच फिरतात. सांगते आया मछली डाल दे ले ले अंदर. प्रभूने तुमच्यावर विश्वास दाखवलाय. तो म्हटला असता आता जेवढे तेवढे बस झाले, कॅपॅसिटी इथं आहे, पण तिथली अनलिमिटेड प्लेस आहे. इथं लोकांनी अडवलं असेल तुम्हाला, आत नाही यायचं. तिथं बापाने आमंत्रण केलं, कोण अडवणार नाही. ती अनलिमिटेड प्लेस देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी दिली. माझ्या बापाच्या घरी पुष्कळ जागा आहेत. नसतं तर सांगितलं असतं, पण मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. पुष्कळ आहेत, अजून करतो, कारण अजून लोकांची भर पडणार आहे. आणि पुढं बायबल सांगतं, आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. अजूनही तो जागा तयार करतोय. रोज नवीन आत्म्यांची देवाच्या राज्यात भर पडते. तो जागा तयार करतोय आणि तो लवकर येणार आहे. प्रियांनो, त्या स्वर्गाला बापाचं घर म्हटलेलं आहे. एक तर पहिलं चर्च हे पित्याचं घर आहे. दुसरा स्वर्ग हे पित्याचं घर आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, जेवढं सामर्थ्य ह्या बापाच्या घरात आहे, जेवढं सामर्थ्य त्या बापाच्या घरात आहे, तेवढंच सामर्थ्य तिसरं बापाचं घर कोणतं ते तुम्हाला सांगणार आहे. ऐकताय तुम्ही? 1 कोरिंथी 3 अध्याय 16 आणि 17. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. पित्याचं घर स्वर्ग. येशूने सांगितलं माझं घर मंदिर, आणि पवित्र आत्मा सांगत आहे माझं घर तुम्ही आहात. तुम्ही देवाचं मंदिर आहात. हालेलुया. खूप वेळा असं होतं
की काही ठिकाणी असं जातो आम्ही प्रार्थनेला, खूप असं सैतानी अडखळण जाणवतं, दुष्ट शक्ती जाणवते. काही लोक ती दुष्ट शक्ती अशी थोडं अनुभवायला आली, खूप नेगेटिव्हिटी आहे इथं, खूप हे, ते स्वतः नेगेटिव्ह व्हायला लागतात. इथं फार काहीतरी आहे, वेगळी शक्ती, मला कसं तरी व्हायला लागलंय, ह्याला पहिलं फोडून काढलं पाहिजे, किंवा आधी ह्याच्यावर प्रार्थना केली पाहिजे आणि ह्याला पहिलं स्ट्रॉंग केलं पाहिजे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दिवा एक लहान आहे, लहान दिवा आहे, अंधार खूप मोठा आहे, पण तो दिवा म्हणत नाही आता मी काय करू, अंधार खूप मोठा आहे, मी आहे आणि मी प्रकाश देणार आहे. हालेलुया. तुमचं अस्तित्व त्या अंधाराला भेदणार आहे. प्रेज लॉर्ड. एखाद्या ठिकाणी कितीही सैतानी प्रभाव असू द्या, पण तुम्ही देवाचं मंदिर आहेत, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतोय. तुमची उपस्थिती एखाद्या ठिकाणी आली, ती तुमची नाही, तुम्ही देवाला घेऊन चाललेले आहेत. तुमचं पाऊल जिथं पडेल ती भूमी आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या घरात तुम्ही प्रवेश केला, त्या घरात कितीही अडखळण असलं, फक्त तुमचं पाऊल लागलंय, प्रार्थना म्हणत नाही, मग मी जाऊन 4 तास प्रार्थना केली ना असं झालं नाही, फक्त तुमचं पाऊल घरात लागलं तरी गोष्टी बदलायला सुरुवात होते. काही लोक एखाद्या ठिकाणी जाऊन 3 तास प्रार्थना करतात. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, आज प्रभूचं अभिवचन आहे आपल्याला की देवाने तुम्हाला आणि मला त्याचं मंदिर केलेलं आहे, त्याचं घर आम्ही आहोत. एक देवाचं भवन त्याचं घर आहे, स्वर्ग त्या देवाचं घर आहे, आणि आपण पण देवाचं घर आहोत. मग आज या सगळ्या वचनांच्या द्वारे एक गोष्ट आपण पक्की आपल्या ध्यानात घेऊया की जी उपस्थिती स्वर्गात आहे तीच उपस्थिती देवाच्या भवनामध्ये असली पाहिजे. हालेलुया. तीच उपस्थिती आमच्या जीवनात असली पाहिजे. स्वर्गात रात्रंदिवस स्तुती आराधना चालते, आणि ह्या मंदिरात काय चालतं? नको. हालेलुया. ह्या मंदिरात पण स्तुती आराधना चालली पाहिजे. हालेलुया. द्वेष, राग, मत्सर, मोठेपणाची हाव काही असेल, त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर या. मी देवाचं मंदिर झालोय का रोज तपासायचं. ह्या मंदिरामध्ये क्रय विक्रय चाललाय का? कुठं आवारामध्ये काही गडबड शिरली आहे का? हा असं म्हटला, तो तसा म्हटला, हे असं झालं, ते तसं झालं, कुठली अनितीची गोष्ट आली आहे का? प्रभू मंदिर साफ करतो, मला शुद्ध कर. हालेलुया. आज मी माझं जीवन तुला समर्पित करतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आता सगळ्यात शेवटची महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगेल, ह्या 3 देवाच्या घरांपैकी 2 घरं नष्ट होतील. पृथ्वी निघून जाईल का? मग नुसतं मंदिरच ठेवलं का देव? याचा विषय संपला. हे शरीर एक तर मातीला निघून जाईल, नाही तर प्रभू आला तर हे शरीर बदलून जाईल. जे मातीचं शरीर आहे ते परिवर्तित होऊन जाईल. हे जे शरीर आहे हे घेऊन तुम्ही स्वर्गाला नाही जाऊ शकणार. हे पण गेलं, पण बापाचं घर हे युगानुयुग राहील. आमची नजर त्या पित्याकडे नेहमी राहिली पाहिजे, सतत त्याच्याशी कनेक्टेड राहिलं पाहिजे, रात्रंदिवस देवाशी कनेक्टेड. आज नंतर करून बघा, रस्त्याने चालताना, उठता बसता, बेनिन पासवांचा ड्रेस बघितलं तुम्ही? नेहमी तेच पॅटर्न, तेच त्यांचा लोगो, तेच आहे. मिशनवरती आहेत तुम्ही, तुमच्या स्मरणात राहिलं पाहिजे. पेंटिकॉस्टल पास्टर्स व्हाईट कपडे घालतात, खूप लोक नावं पण ठेवतात, कोणी चांगलं म्हणतं, मी त्याच्याबद्दल नाही बोलणार. मी एवढं बोलेल की तुमचं मिशन तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. तुम्ही काय करताय हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. तसं रोज आम्हाला आठवण राहिली पाहिजे, मी जगाशी नाही, मी देवाशी कनेक्टेड आहे. इथं टेम्पररी आहे,
तिथं परमनंट आहे. संपत्ती इकडची जाईल, पण तिथं साठवली तर युगानयुग आहे, कायमस्वरूपी आहे. बापाच्या घरी आनंद आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ह्या कनेक्शनमध्ये चालायला लागले ना, तिथला आनंद इथं मिळायला सुरुवात होईल. तिथं जे समाधान मिळणार आहे ते समाधानाचा अनुभव तुम्हाला इथं मिळायला सुरुवात होईल. म्हणून आज नंतर ही 3 मंदिरं किंवा 3 देवाची घरं लक्षात ठेवूया आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगूया, जेणेकरून आपलं जीवन अधिक पवित्र होईल. या मंदिरात आज नंतर कुठल्याही वाईट गोष्टी येऊ देऊ नका. कुठल्या गोष्टीने नाश होतो आपला. डॉक्टरने एखादी गोष्ट वर्ज्य सांगितली, हावऱ्यासारखी खाऊ नका. हे प्रभू, याच्यातल्या कॅलरी मी नष्ट करतो. अरे तू नष्ट होशील की नाही, आहे की नाही? कॅलरी कुठं नष्ट करतो? तुझ्यावर संकट येऊ शकतं. मिठाने जर तुमचं बीपी वाढतंय, शूट होतंय, तुम्हाला माहिती आहे, नाही मला हे खाल्लं की खूप ॲसिडिटी होती, का खातो? नको खाऊ. म्हणजे कुठलाही आजार असो, काही असो, जे तुम्हाला जमत नाही ते वर्ज्य करून टाका. काय एक त्याग नाही करू शकत तुम्ही ह्या मंदिराला चांगलं ठेवण्यासाठी? तेवढेच आणखीन वर्ष तुम्ही जगणार आहेत, तेवढी अजून तुम्हाला सेवा करता येईल. पहिलं मला जिमला जाणाऱ्यांचा लई राग यायचा. असं वाटायचं पैसे पण द्या, वजन पण उचला. कोणी सांगितलं? पण ते तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे. ज्या गोष्टी या मंदिराला चांगलं ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत त्या गोष्टी केल्या पाहिजे. कुठल्या गोष्टीने आम्ही हे मंदिर पवित्र ठेवू शकतो त्या गोष्टी करणं जास्त चांगलं आहे. चर्चमध्ये ज्यावेळेस तुम्ही येता, ही कोणाची प्रॉपर्टी आहे किंवा हे चर्च कोणाचं आहे असा विचार करू नका. मी कोणाच्या दुसऱ्याच्या चर्चमध्ये आलो हा विचार करू नका. कुठलाही चर्चमध्ये जाल, इथं देवाचं नाव घेतलं जातं, ही भूमी आशीर्वादित आहे. आणि मग तिथं आपलं समजून, मी इथं कचरा नाही टाकणार, इथं काही खराबी नाही करणार. नाही तर काही हॉस्टेलवरचे लेकरं, हॉस्टेल रेक्टरने त्रास दिला का जाताना फॅनचे पाते खाली घे आवा, तसं काही करूच जाणार नाही. हे बापाचं घर आहे. हालेलुया. ह्या बापाची घराची काळजी घ्या. ज्यावेळेस तुम्ही तिथं पोहोचाल, तो बाप तुमची काळजी तिथं घेणार. हालेलुया. बोलो येशू मसीह की आमेन. या आपली नेत्र बंद करू आणि आपलं लक्ष देवाकडं केंद्रित करूया. एक लहानशी आपण प्रार्थना करू. धन्यवाद येशू. हालेलुया. ग्लोरी मास्टर. प्रेमळ स्वर्गीय बापा, येशूच्या नावात पिता आम्ही तुझ्या चरणाशी येतो. प्रार्थना करतो या समयी प्रभू, मग प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ताबा घे. आमच्याशी बोललास देवा. बापाचं घर आणि त्या बापाच्या घरामध्ये किती आनंद आहे. ज्यावेळेस ती लुटारूंची गुहा होते, तो स्वर्गीय आनंद तिथं राहत नाही प्रभू. तुझी उपस्थिती तिथं राहत नाही. आणि म्हणून आज आम्ही प्रार्थना करतो की जसं 2000 वर्षापूर्वी प्रार्थनेच्या घराला लोकांनी लुटारूंची गुहा केली होती, प्रभू तू आलास आणि परत त्या घराला घरपण दिलं आणि त्या घराची स्थिती बदललीस. त्या लुटारूंच्या गुहेला परत एकदा प्रार्थनेचं घर केलंस प्रभू. तुला धन्यवाद. आज आम्ही प्रार्थना करतो, हा संदेश ज्या ज्या कानांपर्यंत आज पोहोचलेला आहे, जे ऑनलाईन ऐकत आहेत, जे इथं उपस्थित आहेत, त्या प्रत्येकाच्या जीवनात तुझं कार्य कर, अनुग्रह कर प्रभू. आणि आज सगळ्या लुटारूंच्या गुहा प्रार्थनेचं घर होऊ देत प्रभू. तुझी दया कर, तुझी कृपा कर. आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तुझ समोर सादर झाली आहे. आम्हाला उत्तर दिलंस, तुझ्या मनापासून आभार आणि उपकार मानतो. सहाय्य करता, मदतदाता देव हो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन. आमेन. बोलो येशू मसीह की